याला आलेली आहे आणि आपल्या बांधवाचं सुग्रीवाला घेऊन वानराच्या मेळाव्यासह वालीचं निर्दळन करण्यासाठी, भक्ताला राज्य देऊन सुखी करण्यासाठी आणि नंतर आपलं काम करण्यासाठी उत्सुक असलेला परमात्मा, या परमात्म्याच्या नामाचा गजर सगळीकडे दुमदुमू लागलेला आहे. देवी आत्मा देहाचा असो देखती ते समजता, देवीची नामच्या वंदनाते वालीच्या दृष्टी पुढे कुठलाही युद्ध जय पाहू शकत नाही. कारण वालीच्या गळ्यामध्ये एका महान अशा तत्ववेत्या ऋषीची वरदानाची माळ आहे. त्या ऋषीच्या वचनाला कमीपणा येऊ नये म्हणून प्रभू रामचंद्र स्वतः कमीपणा घेतात. प्रभू रामचंद्र कसे आहेत? कमीपणा घेण्याच्या लायकीचे नाहीत. मोठ्यात मोठ्या आहेत, ज्ञानात ज्ञानी आहेत, पण त्या माळेचा जो प्रभाव आहे तो कमी होऊ नये. साधू संतांचं वचन खोटं होऊ नये. मला त्या ठिकाणी उणेपणा आला हरकत नाही. वाली सहज समजावून प्रभू रामचंद्र मारित होते, परंतु त्या वचनाला साधूच्या उणेपणा येऊ नये म्हणून प्रभू रामचंद्र भक्तापुढे कमीपणा घेतात. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी एखाद्या साधारण व्यक्तीप्रमाणे राहतात. एवढ्या वानराच्या मेळाव्यामध्ये सर्व काही आपले जे बरोबर सवंगडी होते यांच्यामध्ये प्रभू रामचंद्र उघडकीस राहिलेले नाही, गुप्त रीतीमध्ये राहिलेले आहेत. पाहणाऱ्याला दिसत नव्हते. जसा आत्मा सर्वाच्या हृदयामध्ये राहतो, सगळ्याच्या देहाला चालवितो, सगळ्याच्या तोंडाला बोलवितो, सगळ्याच्या डोळ्याला पाहवितो, सगळ्याच्या कानाला ऐकवितो, सगळ्याच्या हाताला काही काम करायला लावतो, सगळ्याच्या पायाला चालवितो. सगळे काही कर्म भगवान परमात्मा आत्मरूपामध्ये राहून देहामध्ये सर्व काही चालवितो, पण दिसत कुणाला नाही. डॉक्टरने किती जरी तपासण्या केल्या तरी डॉक्टर रोगाची परीक्षा करू शकतो, पण या ठिकाणी पेशंटचा आत्मा आहे, जीव आहे, पहा कुणाला पाहिजे. असा कुठलाही डॉक्टर दाखवू शकत नाही. जसा आत्मा गुप्त आहे देहामध्ये आपल्या जवळ असून, तसा त्या ठिकाणी राम गुप्त होता, कुणालाही पाहणाऱ्याला दिसत नव्हता. याचं कारण होतं वालीचं निर्दळन. वाली सुग्रीव होता, वाली सुग्रीव युद्धाचे दुधरा पहावयाची रामचंद्र वनी वसवणी आगोचरे नरवानर न देखते. त्या ठिकाणी गुप्त रीतीमध्ये राहिल्यामुळे पाहू शकत नाही. जग जसं जग चालविणाऱ्या आत्म्याला पाहू शकत नाही, तसं कुणीही परमात्म्याला वालीला मारायचंय म्हणून गुप्त रीतीमध्ये परमात्मा राहिलेला आहे, म्हणून परमात्म्याला कुणी या ठिकाणी पाहू शकत नाही. पण प्रभू रामचंद्र आज भक्ताला पायकू पाठीशी घातला. आज परमात्मा या ठिकाणी भक्ताला अभय देण्यासाठी भक्ताला पाठीमाग, भक्ता घाली पाठीकडे आपण कळीकाळाशी भिडे, असा भगवान परमात्मा भक्ताला पाठीमाग घालणारे आणि भक्ताला त्रास देणाऱ्या वालीचं निधन करणारे हे युद्ध मोठ्याच आहे. असं युद्ध भूतो न भविष्यती, पुढं राम रावणाचं युद्ध भूतो न भविष्यती. आणि आज आहे वालीचं आणि रामाचं युद्ध भूतो न भविष्यती. अशा बलवानाचं युद्ध कुणाला पाहायला आजवर मिळालेला नाही, आणि आज ज्यांना पाहायला मिळत आहे ते म्हणत आहेत आमचं भाग्य आहे. वालीचं आणि प्रभू रामचंद्रांचं आज युद्ध आम्हाला पाहायला मिळणार आहे. आज आम्ही खरे धन्यवान आहोत. आज आमचे डोळे सौभाग्यवान आहेत की वालीच्या आणि रामाच्या युद्धाला आम्ही पाहणार आहोत. असं त्या ठिकाणी सगळे पाहणारे आनंदित होऊन समाधानी झालेले आहेत. पुंडलिका प्रभु रामचंद्र भगवान